फोटो झाले, व्हिडिओ झाले, रील्स पण झाल्या. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, पोटाची आठवण. कारण ब्लॉगर किती निसर्गप्रेमी असला तरी संध्याकाळ झाली की त्यातला खादाड माणूस जागा होतो. दिवसभर समुद्र बघितला, डोंगर बघितले, नारळाची झाडं बघितली, पण आता डोळ्यासमोर फक्त मिसळ, वडापाव आणि कोकणी जेवण दिसते. माझं पोट तर गेल्या अर्धा तासापासून नोटिफिकेशन पाठवतंय, लो बॅटरी लो बॅटरी. आणि त्याचा चार्जर म्हणजे गरमागरम जेवण. मित्रांनो, कोकणातील प्रवासाची एक गंमत आहे. सकाळी निसर्गासाठी बाहेर पडतो आणि संध्याकाळी खाण्यासाठी थांबतो. पण खरं सांगायचं तर कोकणचा प्रवास हा फक्त डोळ्यांसाठी नसतो, तो मनासाठी आणि पोटासाठी सुद्धा असतो. दिवसभराचा हा प्रवास आता संपत आला आहे, पण आठवणींचा कॅमेरा अजूनही रेकॉर्डिंग मोडमध्ये आहे. कारण उद्या पुन्हा नवीन रस्ता असेल, नवीन बीच असेल, नवीन दृश्य असेल आणि अर्थातच नवीन कंटेंट असेल. ब्लॉगरचं एक गुपित सांगू, दिवसभर आम्ही व्हिडिओ शूट करतो, पण रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा तोच प्रवास मनात रिपीट होतो. अरे तो शॉट भारी आला असेल, अरे तिथे अजून एक डायलॉग बोलायला हवा होता, अरे त्या वळणावर ड्रोन असता तर काय दृश्य दिसलं असतं. हे विचार सुरू झाले की झोप देखील म्हणते, तुम्ही आधी एडिटिंग पूर्ण करा, मग मी येते. पण खरंच सांगतो मित्रांनो, आजच्या या प्रवासाने एक गोष्ट शिकवली, रस्ता किती मोठा आहे यापेक्षा तो कोणत्या आठवणी देतो हे महत्त्वाचं असतं. उंडी बीच ते आरेवारी बीच हा फक्त काही किलोमीटरचा प्रवास नव्हता. हा मनातला शांत करणारा, निसर्गाशी जोडणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव होता. आता उद्या पुन्हा नवीन सकाळ होईल, नवीन रस्ता भेटेल, नवीन कथा तयार होईल आणि आपण पुन्हा कॅमेरा घेऊन निघू. कारण ब्लॉगर झोपतो पण त्याच्या पुढच्या व्हिडिओच्या कल्पना कधीच झोपत नाहीत. मित्रांनो, कालचा दिवस इतका भन्नाट गेला का रात्री झोपेत सुद्धा मी बाईकच चालवत होतो. फरक एवढाच होता की पेट्रोल लागत नव्हतं. आज सकाळी उठलो आणि खिडकी उघडली आणि समोरून आलेला गार कोकणी वारा म्हणाला, काय भाऊ, पुन्हा फिरायला तयार आहे ना? मी म्हटलं, तयार तर आहे, पण आधी चहा पाहिजे. कारण भारतीय माणूस चहाशिवाय फक्त दोनच गोष्टी करू शकत नाही, एक म्हणजे दिवसाची सुरुवात आणि दुसरं म्हणजे दिवसाची सुरुवात. आता बाईक बाहेर उभी आहे, कालच्या प्रवासानंतर ती पण फ्रेश दिसते. बहुतेक रात्री ती पण विचार करत असेल, आज कुठे फिरायला जायचं. मित्रांनो, कोकणातली सकाळ म्हणजे एक वेगळीच जादू असते. ना ट्रॅफिकचा आवाज, ना हॉर्न, ना गडबड, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि समुद्रांच्या लाटांचं संगीत. अशा वातावरणात दिवस सुरू झाला की मूड ऑटोमॅटिक 100% चार्ज होतो. मोबाईलला चार्जरची गरज पडते, पण मनाला नाही. आणि आता पुन्हा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. नवीन रस्ते, नवीन दृश्य, नवीन आठवणी आणि अर्थातच नवीन कॉमेडी. म्हणून मित्रांनो, हेल्मेट तयार ठेवा, मन मोकळं ठेवा आणि माझ्यासोबत या कोकणाच्या आणखी एका सुंदर सफरीवर निघा. कारण कोकणातला प्रत्येक दिवस हा नवीन एपिसोड असतो आणि आपण त्याचे कायमचे प्रेक्षक.
हा वारा म्हणजे एकदम फ्रीचा ट्रॅव्हल पार्टनर आहे. पेट्रोल लागत नाही, खायला काही मागत नाही आणि पूर्ण प्रवासभर सोबत राहतो. आता मी रस्त्यावर निघलोय आणि समोर दिसणारी हिरवीगार झाडं बघून वाटतंय कोकणात निसर्गाने ग्रीन मोड कायमस्वरूपी ऑन ठेवला आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पण लक्षात घेतली असेल, कोकणात गाडी चालवताना स्पीडोमीटरपेक्षा नजरा जास्त फिरतात. कधी समुद्राकडे, कधी डोंगराकडे, कधी आकाशाकडे आणि कधी कॅमेराकडे. आता समोर एक सुंदर वळण आलं आहे. कोकणातील वळण म्हणजे अगदी सिनेमातल्या ट्विस्ट सारखे असतात. कधी काय दिसेल याचा अंदाज नसतो. एका वळणावर समुद्र, दुसऱ्या वळणावर नारळाची बाग आणि तिसऱ्यावर असा व्ह्यू की ब्रेक मारल्याशिवाय राहवतच नाही. माझी बाईक तर आता मला ओळखायला लागली आहे. ब्रेक लागला की ती म्हणते पुन्हा फोटो काढणारे वाटतं. आणि खरंच ब्लॉगर आणि बाईक यांचं नातं वेगळंच असतं. बाईक म्हणते चल पुढं जाऊया आणि व्लॉगर म्हणतो थांब आधी एक शॉट घेऊया. पण मित्रांनो, या सगळे मजेसाठी एक गोष्ट नक्की आहे. कोकणातला प्रत्येक किलोमीटर तुम्हाला आनंद देतो. इथे रस्ता संपला तरी आठवणी संपत नाहीत आणि म्हणूनच कोकणातील राईड ही फक्त प्रवास नसते, ती मनाला मिळालेली सुट्टी असते. चला तर मग पुढे अजून काय धमाल भेटते ते पाहूया. आता थोडा वेळ प्रवास केल्यानंतर माझं लक्ष एका महत्त्वाच्या गोष्टीकडे गेलं. बाईकमध्ये पेट्रोल किती आहे. कारण ब्लॉगरचं एक खास गणित असतं. पेट्रोल 50% असलं तरी चालतं, पण मोबाईलची बॅटरी 50% खाली गेली की जीव घाबरतो. आता मी पेट्रोल पंप शोधतोय, पण रस्त्यात जे दृश्य दिसतंय त्यामुळे पंप शोधायचा विसरूनच जातोय. समोर समुद्र दिसला, थांबा एक फोटो. डोंगर दिसला, थांबा एक फोटो. नारळाची बाग दिसली, थांबा एक रील. असं करता करता पेट्रोल पंप मागे राहतो आणि नंतर अचानक मीटरकडे बघितलं की बाईक म्हणते मालक आता निसर्ग नंतर बघ, आधी पेट्रोल बघ. मित्रांनो, कोकणात फिरताना एक गोष्ट नक्की शिकलो. इथे फक्त पेट्रोलची टाकी नाही भरायची, तर मनाची टाकी सुद्धा भरून घ्यायची असते. कारण शहरात परत गेल्यावर हेच समुद्राचे आवाज आठवतात, हेच हिरवेगार डोंगर आठवतात आणि हेच निवांत क्षण आठवतात. मग वाटतं अरे पुन्हा एकदा कोकणात जाऊया. आणि अशाच विचारांमध्ये पुन्हा एक नवीन ट्रिप प्लॅन होते. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही कोकणात आलात तर 2 गोष्टी नेहमी फुल ठेवा. बाईकमध्ये पेट्रोल आणि मनामध्ये उत्साह. बाकी कोकण तुमच्या आठवणींची टाकी आपोआप भरून टाकेल. मित्रांनो, आता मी या सुंदर रस्त्यावरून निवांत जातोय आणि खरं सांगायचं तर बाईक पुढे चालली आहे, पण मन प्रत्येक दृश्याजवळ थांबत आहे. समोरचा रस्ता असा दिसतोय जणू तो मला म्हणतोय घाई करू नकोस मित्रा, इथल्या प्रत्येक क्षणाची मजा घे. आणि मी पण त्याचं ऐकतोय, कारण कोकणात घाई करणं म्हणजे गरम चहाचा एकच घोटात कप संपवण्यासारखं आहे. चव काढायच्या आधीच सगळं संपून जातं.
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली आहे. कोकणात गाडी चालवताना माणूस दोनदा हरवतो, एकदा रस्त्यात आणि दुसऱ्यांदा निसर्गाच्या प्रेमात. Full video available on YouTube.